नमस्कार, स्वागत आहे आपल्या शीर्षू कॉर्नरमध्ये। आज आपण रक्षाबंधनसाठी स्पेशल अशी रसमलाई तयार करत आहे। खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत। जरी तुम्ही पहिल्यांदा ही रेसिपी बनवणार असाल तर अगदी परफेक्ट अशी रेसिपी तुमची तयार होईल। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। दुधाचं आपल्याला छेना तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी कढईमध्ये दूध आपल्याला टाकायचं आहे। तर दूध आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे। दुधावरती साय तयार होऊ नये म्हणून मी इथं दुधाला थोडंसं हलवून घेते आणि आता आपण एकदा उकळायचं आहे। जास्त वेळ उकळायची गरज नाही। दुधाला उकळी आली की आता हे आपण कढई खाली उतरून घेऊया। तर इथं मी सोल्युशन तयार करते। इथं लिंबाचा रस घेतलेला आहे। लिंबाचा रस आपल्याला मोजून घ्यायचा आहे। तर इथं मी 2 चमचे लिंबाचा रस घेतलेला आहे। जेवढा लिंबाचा रस असेल तेवढंच आपल्याला पाणी हे टाकायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला दुधामध्ये टाकून दूध हे फाळून घ्यायचं आहे। तर बघा या पद्धतीने थोडं सोल्युशन आपल्याला दुधामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं हलवायचं आहे। या पद्धतीने अगदी हलक्या हाताने हलवायचं आहे, जास्त हलवायची गरज नाही। तर थोडं टाकून घेतल्यानंतर बघा या पद्धतीने तर दूध आपलं फाटायला सुरुवात झालेली आहे। आता आपण राहिलेलं सोल्युशन पण टाकून घेऊया, म्हणजे व्यवस्थित असं छेना तयार होईल। तुम्ही इथं लिंबाच्या रसाऐवजी सिरक्याचा वापर केला तर म्हणजे व्हाईट व्हिनेगरचा वापर केला तरीही चालेल। जेवढ्या प्रमाणात तुम्ही व्हिनेगर घ्याल तेवढ्याच प्रमाणात पाणी पण घ्यायचं आहे। तर बघा इथं हिरवट पिवळट पाणी तयार झालेलं आहे, म्हणजे आपलं मस्त असं हे छेना तयार झालेला आहे। आता आपल्याला हे मिश्रण चांगलं गाळून घ्यायचं आहे। तर बघा इथं मी एक पातेलं घेतलेलं आहे। त्याच्यावरती चाळण ठेवायचं आहे आणि सुती कापड ठेवून त्याच्यावरती आपण जो तयार करून घेतलेला छेना आहे तो टाकून घ्यायचा आहे। इथं आपण लिंबाचा रस टाकलेला आहे त्यामुळे एकदम मस्त असं इथं धुवून घ्यायचं आहे। तर इथं तुम्ही एकदम थंड पाण्याचा वापर केला तरी चालेल किंवा मग रूम टेम्परेचरचं जे पाणी आहे त्यानं 3 ते 4 वेळा चांगलं स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। छेना आता आपला स्वच्छ असं धुवून झालेला आहे। आता आपण जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून घेऊया। तर या पद्धतीने आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे। जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही पाणी काढून घ्या आणि जे राहिलेलं पाणी आहे ते आपण वजन देऊन काढणारच आहे। तर त्यासाठी इथं जाळीवरतीच आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे। त्याच्यावरती छोटी प्लेट ठेवून एक वजनदार वस्तू काहीही तुम्ही याच्यावरती ठेवून एक अर्धा तास ठेवायचं आहे असंच। तोपर्यंत आपण रस तयार करून घेऊया रसमलाईसाठी। तर इथं कढईमध्ये मी पाऊण लिटर दूध घेतलेलं आहे आणि दुधामध्ये आता आपण अगदी बारीक चिरून घेतलेला पिस्त्याचे काप टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर एक छोटा चमचा इलायची पावडर टाकून घेतलेली आहे आणि इथं आपण कलर आणि फ्लेवरसाठी 10 ते 15 केशरचे धागे टाकून घ्यायचे आहेत। त्यामुळे कलर पण मस्त येतो आणि टेस्टला पण छान लागतं। इथं मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे। साखर ही अर्धी वाटीच टाकायची आहे, त्याच्यापेक्षा जास्त टाकू नका, कारण आपण नंतर पण मलाई शिजवताना त्याच्यामध्ये साखरेचा वापर करतो। त्यामुळे इथं अर्धी वाटी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अगदी थोडंसं किंचित जास्त टाकू शकता। तर इथं आपल्याला दूध जास्त आटवून घ्यायचं आहे, फक्त 1/4च दूध आपल्याला 1/4 भागच फक्त कमी करायचा आहे, कारण मलाई हे रसामध्ये टाकल्यानंतर दूध अपसारू होते। त्यामुळे जास्त आपल्याला घट्ट करायचं नाही, अगदी रबडीसारखं वगैरे आपल्याला हे मिश्रण तयार करायचं नाही। तर बघा या पद्धतीने फक्त एक भाग फक्त आटवून घ्यायचा आहे। तर इथं जवळजवळ 7 ते 8 मिनटात हे आपलं रस तयार झालेला आहे। आता आपण छेना जो तयार करून घेतलेला आहे त्याला मळून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर सुरुवातीला आपल्याला या पद्धतीने क्रम्बल करून घ्यायचं आहे आणि छोट्या पोर्शनमध्ये आपल्याला हे मिश्रण घेऊन मळून घ्यायचं आहे। अगदी आपण पाट्या वरवट्यावरती जसं वाटण तयार करतो त्या पद्धतीने आपल्याला हे छेना बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे मळून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने तळहाताचा जो तळवा आहे त्याने आपल्याला हे मिश्रण पुढे ढकलायचं आहे आणि अगदी मऊ होईपर्यंत मळून घ्यायचं आहे। जेवढं तुम्ही चांगलं हे मिश्रण मळून घ्याल तेवढं तुमचं मलाई छान तयार होईल आणि क्रॅक फ्री होईल। जर तुम्ही व्यवस्थित नाही मळलं तर ते व्यवस्थित तयार होणार नाही आणि त्यामुळे जास्त क्रॅक जातात। तर बघा या पद्धतीने मी जवळजवळ 6 ते 7 मिनिट चांगलं मळून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकताय पीठ किती मऊ झालेलं आहे। आता या पद्धतीने मी मळून घेतल्यानंतर आपण एक चमचाभर ह्याच्यामध्ये मैदा मिक्स करून घ्यायचा आहे, अगदी छोटा चमचा आहे।
तुम्ही मैद्याऐवजी कॉर्नफ्लॉवरचा पण वापर करू शकता. इथं मैदा टाकून आपल्याला 2 मिनटं हे फक्त मळून घ्यायचं आहे. जवळजवळ इथं 9 मिनटं झालेलं आहेत. पूर्ण मिश्रण आपल्याला हे मळून घ्यायला. आत्ता आपण कढईमध्ये 3.5 वाट्या पाणी घेतलेलं आहे. ज्या वाटीने आपण साखर घेणार आहे त्याच वाटीने आपल्याला पाणीही मोजून घ्यायचं आहे. तर मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. आपल्याला पाक वगैरे करायचा नाही, तर फक्त साखर आपल्याला इथं मेल्ट करून घ्यायची आहे. साखर मेल्ट होईपर्यंत आपण मलाईचे गोळे तयार करून घेऊया. तर इथं मी एक छोटा गोळा तयार करून घेतलेला आहे. आपल्याला हातावरती या पद्धतीने फिरवायचं आहे आणि फिरवता फिरवताच आपल्याला थोडंसं अगदी हलकं प्रेस करायचं आहे. जास्त प्रेस करायचं नाही, तर अगदी हलकं प्रेस केलेलं आहे. तर या पद्धतीने आपल्याला हे मलाई तयार करून घ्यायची आहे. तर बघा, मी बाकीच्या पण मलाई याच पद्धतीने तयार करून घेते. मलाई करताना जास्त दाबायचं नाही, नाहीतर व्यवस्थित अशी मलाई ही फुगणार नाही. तर बघा, या पद्धतीने मी सर्व मलाई तयार करून घेतलेलं आहे. आता आपलं पाणी पण इथं मस्त असं उकळलेलं आहे आणि पाणी अगदी उकळूनच घ्यायचं आहे. पाणी उकळल्यानंतरच आपल्याला मलाई टाकायची आहे, तरच व्यवस्थित अशी फुलले जाते. तर जेवढ्या बसतील तेवढ्या पण टाकणारे, म्हणजे फुलल्यानंतर त्याला व्यवस्थित असा जागा राहील या पद्धतीनेच टाकायचं आहे. जास्त पण टाकायचं नाही. तर इथं मी जवळजवळ 9 मलाई टाकलेल्या आहेत आणि आपल्याला हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे. तर जवळजवळ मी 5 मिनटं हे मिश्रण झाकून ठेवलेलं आहे. तर बघा, मलाई किती फुललेल्या आहेत. आत्ता आपण एकदा ह्याला पलटून घेऊया. नाही पलटून घेतलं तरीही चालेल, परंतु मी एकदा पलटून घेतलेलं आहे. पलटून घेतल्यानंतर आपल्याला हे अगदी हलक्या हाताने आपल्याला पलटायचं असतं, कारण अगदी मऊ मुलायम अशा ह्या मलाई असतात, त्यामुळे तुटण्याची शक्यता असते. तर बघा, आत्ता आपल्याला हे मिश्रण आणखी चांगलं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी तर हायच ठेवलेली आहे. अगदी थोडीशी किंचित कमी केलेली आहे, नाहीतर आपल्याला हाय फ्लेमवरतीच हे मलाई शिजवून घ्यायची आहे. तर जवळजवळ इथं 16 ते 17 मिनटं झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी आपली ही मलाई तयार झालेली आहे. आता इथं मी अगदी थंड पाणी घेतलेलं आहे. फ्रीजमधलं थंड पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बर्फाचे क्यूब टाकलेले आहेत. आपल्याला इथं मलाईचा शेप होल्ड होण्यासाठी इथं अगदी थंड पाणी ठेवायचं आहे. जर पाणी थंड नसेल तर आहे अशी आपली मलाई राहणार नाही आणि ती आपण रसामध्ये टाकल्यानंतर त्यात चपटी होते, जास्त चपटी होते, आहे तसा शेप राहत नाही. तर या पद्धतीने हे रसमलाई सगळे काढून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट अशी ही आपली मलाई झालेली आहे, कारण टाकल्यानंतर लगेचच आपली मलाई ही खाली तळाला जाऊन बसलेली आहे. म्हणजे अगदी मस्त अशी ही मलाई तयार झालेली आहे. आणि मलाई टाकताना आपल्याला थंडच पाण्याचा वापर करायचा आहे. तर आत्ता आपण हे मलईमध्ये बघा किती पाणी शोषून घेतले ते पाहूया. तर बघा, अगदी खूप सारं पाणी आहे. आता जे आपण पहिल्यांदा पाणी काढलं होतं तेच बघितलं तर बघा, आणखी तेवढंच पाणी शोषून घेतलेलं आहे. म्हणजे अगदी परफेक्ट अशी ही मलाई तयार झालेली आहे. इथं आपण हे रस जवळजवळ 2 तास थंड करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यातील पाणी काढून घ्यायचं आहे. तर पाणी काढताना आपल्याला या पद्धतीने दोन्ही हाताच्या मध्ये पकडायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने त्याच्यातील पाणी काढून घ्यायचं आहे. अगदी जास्त पण दाबायचं नाही, तर अगदी हलक्या हाताने मी इथं सर्व मलाईमधलं पाणी काढून घेते आणि रसामध्ये टाकायचं आहे. आणि हे मिश्रण आपल्याला 1 ते 2 तास तसंच ठेवायचं आहे, किंवा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर चालेल, किंवा मग रूम टेम्परेचरला ठेवलं तरीही चालेल. तर बघा, जवळजवळ 2 तास झालेले आहेत आणि इथं आपली मस्त अशी रसमलाई तयार झालेली आहेत. तुम्ही पाहू शकताय कलर वगैरे मस्त असा आलेला आहे. आता आपण काढून घेऊया. तर ही अगदी रक्षाबंधनसाठी मस्त अशी मिठाई आहे. नेहमी तेच करण्यापेक्षा तुम्ही ही रसमलाई नक्की घरी ट्राय करा. अगदी फ्लफी आणि मऊ अशी ही रसमलाई तयार झालेली आहे. ज्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा, म्हणजे अगदी परफेक्ट अशी ही रसमलाई तयार होते. आता आपण एका ताटामध्ये रसमलाई काढून घेतलेली आहे. त्याच्यावरती थोडासा रस टाकायचा आहे आणि त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरून घेतलेले पिस्त्याचे काप, त्याचबरोबर बदामाचे काप आणि थोडेसे केसर टाकून घेऊयात. तर बघा, इथं मस्त अशी आपली ही रसमलाई तयार झालेली आहे. रसमलाई करतानाची सर्वात महत्त्वाच्या टिप्स म्हणजे ज्यावेळी तुम्ही छेना बनवता त्यावेळी जेवढं सोल्युशन लागेल तेवढंच वापरायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त वापरायचं नाही. छेना अगदी छान असा मळून घ्यायचा आहे 7 ते 8 मिनटं.
छेना ज्यावेळी तुम्ही मलाई तयार करता त्यावेळी अगदी उकळत्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि तयार झाल्यानंतर अगदी थंड पाण्यामध्ये शॉक ट्रीटमेंट द्यायची आहे. या पद्धतीने जर तुम्ही रसमलाई बनवली तर अगदी परफेक्ट अशी रसमलाई तयार होईल. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्स फॉर वॉचिंग.